तुम्हाला काय करायचंय, तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये सर्वात प्रथम जो प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्हचा म्हणजे MCQ, त्यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मधील नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय होणार आहे की गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क्स कसे मिळवायचे। तर जे मुलं 10वी ला असतील त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण आजचा आपला विषय मी तुम्हाला सांगणार आहे गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपली पहिली टिप्स, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये सर्वात प्रथम जो प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्हचा म्हणजे MCQ, त्यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मधील सर्व धड्यांमधील सर्व प्रॉब्लेम सेट मधील जे MCQ आणि ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन दिलेले आहेत ते संपूर्ण सोडवून पाहायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट मधील जे पण काही क्वेश्चन मोठे मोठे दिलेले आहेत, त्यानंतर जे उदाहरणं दिलेले आहेत ती संपूर्ण सोडवून पाहायची आहे। त्यानंतर त्यांचा व्यवस्थित सराव करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जर गणित जमली नाहीत तर तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघू शकता, गणित कशी सोडवतात त्यानुसार त्याचा अभ्यास करायचा आहे। आता सांगतो मी तुम्हाला दुसरी टिप्स। तर आपली दुसरी टिप्स आहे की बोर्डाच्या पेपर मध्ये सर्वात जास्त सोडवून दिलेले प्रश्न बोर्ड विचारत असतं, त्यामुळे तुम्हाला गणिताचा अभ्यास करताना सर्वप्रथम जे तुम्हाला सोडून दिलेले प्रश्न आहेत संपूर्ण पुस्तकातील ते सोडून दिलेले प्रश्न सर्वप्रथम सोडून पाहायचे आहेत। ते जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटीला आणि 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये जास्तीत जास्त विचारत असतात, त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम त्याचा अभ्यास करायचा आहे। तर आपली तिसरी टिप्स आहे की तुम्हाला काय करायचंय, संपूर्ण तुमच्या पुस्तकातील जेवढे प्रत्येक धड्यामध्ये जेवढे फॉर्म्युले दिलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले पाठ करायचे आहेत। कारण तुम्ही जेव्हा गणित सोडवायला जाताल आणि तुम्हाला फॉर्म्युलाच माहित नसेल तर तुम्ही गणित काही सोडवू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण धड्यातील त्यानं संपूर्ण पुस्तकातील फॉर्म्युले संपूर्ण पाठ करायचे आहेत। तर वळूया आपल्या चौथ्या टिप्स कडे। तर आपली चौथी टिप आहे, तुमचे जे 4 मार्काचे गणित आहे ते काही मुलांना खूप अवघड जातं, त्यामुळे मुलांचा स्कोर खूप खाली येतो। त्यासाठी तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे। सर्वप्रथम तुमचे जे 4 मार्काचे गणित आहेत ते 2 गणित सोडवावे लागतात। 4 आणि 4 8 मार्क तुमची जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही अभ्यास 4 मार्कांच्या गणिताचा व्यवस्थित केला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे 21 सेटचे गणिताचं जे 21 सेटचं पुस्तक आहे त्यातील तुम्हाला 4 मार्काचे संपूर्ण धड्यातील व्यवस्थित गणित सोडवून पाहायचे आहेत। त्यानंतर YouTube वर जाऊन 4 मार्काची गणित कशी सोडवली जातात ट्रिक्स वापरून ते तुम्हाला पाहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या पुस्तकातील संपूर्ण प्रॉब्लेम सेट मधील जे काही स्टार केलेले गणित आहेत ते गणित सुद्धा सोडवून पाहायचे आहेत की आपला गणिताचा पेपर 2 तास या वेळेमध्ये कव्हर कसा करायचा। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घरी 2 तास व्यवस्थित बसून आपला पेपर कव्हर होतोय का नाही वेळेत, कोणत्या गणिताला किती वेळ लागतोय हे पाहायचं आहे। त्यामुळे तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि तुमच्या वेळेचं नियोजन होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल। धन्यवाद।